घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या आदिमाया शक्ती भूतनाथ भवानीपती भोलेनाथ बाबा याची आल्हादनी शक्ती अर्धांगिनी भक्ती महाराणी पार्वती माता तिचाच अवतार सप्तशृंगी माता तिच्या या प्रांगणामध्ये ही कीर्तन आहे आणि या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा पत्रिका ज्यावेळेस बघितली त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव। शेवटी महोत्सव हा किंवा ज्ञानयज्ञ हा 2 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो किंवा 7 दिवसाचा असो किंवा 3 दिवसाचा असो त्याची सुरुवात ही नामपर अभंगा माध्यमातून करावं लागते। म्हणून भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा ग्रंथ परंपरा संत परंपरा शास्त्र परंपरा हा देश ही भूमी या भूमीमध्ये तुम्ही आम्ही वास्तविक जगाच्या पाठीवर विश्वामध्ये प्रामुख्यानं संस्काराने विचाराने संस्कृतीने आणि पुण्यात्म्याने आणि संतांनी आणि देवाच्या अधिष्ठानाने पवित्र पावन झालेली भूमी म्हणजे भारत देश आहे। कारण भारत देश हा जगाच्या पाठीवर वेदशास्त्र संपन्न देवभूमी आहे। त्यातले त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। त्यातले त्यात या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत झाले। अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून ताज साईबाबांपर्यंत तुकाराम महाराजांपासून जनार्दन स्वामी महाराजांपर्यंत जसं हार बनत असतो हार फुलं ही वेगवेगळी असतात पण ती फुलं एकत्र आली तर ती फुलं एकत्र आली तिचा हार बनला तर ती एखाद्याच्या गळ्याची शोभा वाढवतं एखाद्या भगवंताच्या मूर्तीची शोभा वाढवतं एखाद्या कीर्तनकाराच्या गळ्यात गेलं तर त्याची शोभा वाढवतं आणि खऱ्या अर्थाने संत सगळे एकत्र येऊन एक विचाराने एक संघ होऊन एक तत्वाने होऊन आणि संतांचे आणि ग्रंथांचे विचार एकत्र करून या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून या भूमीची शोभा वाढवली ते म्हणजे संत। अनेक संत आहे त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज मूळ प्रवर्तक आहे वास्तविक नाथ पंथातून आहे पण नंतर त्यांची ती बैठक बदलून गुरु शिष्याच्या परंपरेची बैठक साधून ग्रंथ आणि संत जगात अनेक संप्रदाय आहे पण प्रत्येक संप्रदायाचा मंत्र हेच नाम आहे मंत्र हेच नाम आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय जय कि ओम श्रीराम। पण वारकरी संप्रदायाने जास्त काही केलं नाही काय सांगितलं जय जय राम कृष्ण हरी हा मंत्र आहे हा जीवनाचं सूत्र आहे हा मंत्र आहे हे जीवनाचं सूत्र आहे हा बोध आहे। त्या नामस्मरणाचा सामान्य जीवाला छंद लावण्यासाठी अवतार आहे संतांचा। त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा काय कळस। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकाराम महाराज म्हटलं जातं अनुरेणू या ठोकोडा तुका आकाशा एवढा तुकाराम महाराज आकाशा एवढे नव्हते पण तुकाराम महाराजांच्या चरित्रापुढं तुकाराम महाराजांच्या दिव्यत्वापुढं तुकाराम महाराजांच्या वाणीपुढं त्यांच्या परमार्थिक परामर्श जीवनाच्या कार्यतत्वापुढं आकाश सुद्धा ठेंगणं पडत होतं ते तुकाराम महाराज। आणि त्या तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील अभंग आहे सदा नामघोष। तुकाराम महाराज सांगतात मी माझ्या जीवनामध्ये जे काही साधन केलं आधी केले मग सांगितले नुसतं अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं तसं नाही आधी केले मग सांगितले सांगितलं
मी माझ्या जीवनामध्ये परमार्थिक परामर्श प्रणव प्रदान करण्यासाठी, या भक्तीच्या प्रवाहामध्ये एकनिष्ठ होण्यासाठी, या देवाच्या एक तत्व नामाशी एक संघ होण्यासाठी, एक संघ होऊन, एक अंग होऊन, एक रंग होऊन, एक ढंग होऊन हा परमार्थिक परामर्श जीवनात मिळतो कसा, आणि परमार्थाचा ठेवा मला मिळाला कसा, आणि परमार्थिक जीवन मी जगलो कसा, त्या जगण्याचा अनुभव हा सामान्यांपर्यंत कळावा म्हणून मी काय साधन केलं आणि त्या साधनाचे होणारे परिणाम तुकाराम महाराज अभंगातून सांगतात. सुरुवात काय आहे? सदा नामघोष हे साधन आहे. शरीराचा जर विचार केला तर शरीराची क्रिया शरीर क्रिया करू शकतं, क्रिया करणं शरीराचं काम, पण परिणाम भोगणं कोणाचं? मनाचं काम आहे. सदा नाम घोष करू, करू हा शब्द शरीराला अनुसरून धरला आहे. करू हरी कथा, पुढं काय आहे? तेने सदा चित्ता समाधान. दुसऱ्याच्या सांगितलं मनाला समाधान आहे, क्रिया यांनी करायची, पण समाधान कोणाला आहे? मनाला. त्याच्या पुढं काय सांगितलं? आणि एकदा माणसाला समाधान मिळालं, प्रत्येक जीव भ्रमात अडकलाय, भ्रमाच्या अडकलेल्या चौकटीतून बाहेर पडतो, पण त्या भ्रमामध्ये अडकल्यानंतर फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो. कशाचा? प्रपंच असो, परमार्थ असो, व्यवहार असो, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये माणूस सुख आणि समाधान शोधत असतो, पण ते मिळतं का? पण हे जर असं आहे, तुम्ही जर ही क्रिया केली, ही क्रिया भगवंताच्या नामस्मरणातून केली, त्याने सदा चित्ता समाधान, आणि ज्याला समाधान मिळालं त्याला नुसतं सुख नाही तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आणि जो सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेला, जो सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेला, सुख काय माहित नाही, दुःख काय माहित नाही, आणि ज्याला ही अवस्था प्राप्त होते त्याला तुकाराम महाराज म्हणतात, आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचा विदेही भोगू दशा. आपल्या जीवनाची दशा बदलायची असेल तर आपल्या जीवनात कार्य करताना आपली दिशा बदलावी लागते, आणि आपली दिशा ही बदलण्यासाठी येतात संत. आणि एकदा का तुम्ही त्या अवस्थेला प्राप्त झालं, म्हटलं जातं चिंतने चिंतने तद रूपता. तद म्हणजे तशी, रूपता म्हणजे अवस्था. प्रपंच ही व्यवस्था आहे, परमार्थ ही अवस्था आहे, आणि संत त्या परमार्थामध्ये तुम्ही जावं म्हणून ही आस्था आहे. ज्याची देवाबद्दल, देवाच्या नामाबद्दल, देवाच्या सेवेबद्दल, देवाच्या तत्वाबद्दल, देवाच्या नाम चिंतनाबद्दल आस्था निर्माण होते, तो देवापाशी प्रस्थापित झाल्याशिवाय वेळ लागत. आणि मग काय? पाप आणि पुण्याचा लवलेश त्याला लागत नाही. म्हणून म्हटलं जातं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 म्हणून अभंगाचा विस्तार करण्या अगोदर हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव कशा निमित्तानं आहे हे सर्वांना परिचित आहे. आपल्या या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं हा असणे परिवार, या असणे परिवारातील एक मायमाऊली, डोळ्याची पापणी लवावी अशी माणसं अलगद निघून जातात. माणसं निघून जातात, पण त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. तुम्ही किती जगला याला महत्व नाही, तुम्ही कसा जगला याला महत्व आहे. मग कसे जगले या कुटुंबाचा माझा 2014-15 पासून परिचय आहे, किंवा त्याच्या पुढे असेल. पण ही ती मायमाऊली, त्या मायमाऊलीला जाऊन आज उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म सिंधू शास्त्र सिंधू सांगतात की या देहावर काय होतात? संस्कार होतात. देहावर संस्कार 16 प्रकारचे संस्कार होतात. त्याच्यात नामकरण असेल, मुंजीग्रहण असेल, 14 नंबरचा संस्कार पाणीग्रहण म्हणजे तुमच्या आमच्या साध्या सरळ सोप्या भाषेत लग्न असेल, नंतर अंत्येष्टी आहे, नंतर प्रथम पिंडदान आहे, नंतर 13वं आहे, 13व्या नंतर येतं वर्षश्राद्ध. हा कर्मकांड विधी आहे. हिंदू धर्मात जन्माला आले तर या कर्मकांड विधीतून तुम्ही आम्ही मुक्त होऊ शकत नाही. हे करावंच लागतं. म्हणजे संस्कारापैकी हा एक संस्कार आहे. हा शेवटचा सोहळा आहे. आपल्या भूमीमध्ये संतांचा किंवा कोणाचा जन्माचा सोहळा होतो,
पण सामान्य जीवाचा कोणता सोहळा होतो? मृत्यूचा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. उपजले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला उगम आहे त्याला शेवट आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबक राजामध्ये झाल्यानंतर शेवट तिला समुद्रात जायचं आहे. तिचाही शेवट ठरलेला आहे. या सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूचा विनाश आहे. मग आपण हा देह आहे, हा सुद्धा एक ना एक दिवस, म्हणून तो संस्कार म्हणून या असणे परिवाराने वास्तविक 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव का 2018 पासून वास्तविक या परिवारामध्ये एक खूबी आहे. ती म्हणजे अशी की यांच्या आजी होत्या, त्या एकमेव यांच्या घरात सुरुवातीला वारकरी होत्या. आणि परमपूजनीय, परमश्रद्धेय, आदरणीय, वंदनीय काशिकानंदजी बाबा यांच्या माध्यमातून या परिवाराला परमार्थाची गोडी लागली. आईला, आजींना. त्या आजीचं या परिवारावर एक छत्र होतं, एक छाया होती. नुसतं छत्र असणं वेगळं, पण ते छत्र परमार्थातून असणं त्याही पेक्षा वेगळं. आणि मग त्या आजीचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा करावा हे परिवाराच्या डोक्यात होतं. पण काय झालं, कर्मधर्म संयोगाने काळाची उडी, त्या आजी लवकर गेल्या. पण तरीही या परिवाराने तो सोहळा त्यांच्या वर्षश्राद्धाच्या पूर्वसंध्येला केला. त्यानंतर या परिवाराची माझी ओळख झाली. त्यानंतर साई शताब्दी निमित्तानं जे काही प्रमुख काही सप्ते सुरू झाले, त्यापैकी या वस्तीनं, इथल्या सगळ्या भाविकांनं हा सप्ताह उभा केला महाराजांच्या मार्गदर्शनातून. आणि सप्ताह होत असताना या विमलाक्का या म्हणायच्या, आपल्या घरात आजपर्यंत कोणी काही केलं नाही, पण एवढा मोठा डोलारा आपल्याला सांभाळल का? त्या दिंडीत असायच्या बाबांसोबत, चहा पाणी असायचं. त्यामुळे हे आपलं काम नाही, तुम्ही सेवा करू शकत नाही, काय नाही. तर मुलं म्हणायचे किंवा त्यांचे सगळे घरातले म्हणायचे, नाही नाही आपल्याला सप्ताह करायचा. अखंडपणे तो सप्ताह चालला, आजही चालू आहे. आणि ज्यावेळेस आई, शेवटी आई असते महाराज, ती आई समजून सांगायची की हे असं नाही, असं तसं नाही, तसं आपल्याला हे होईल का? संप्रदायाचे नियम आहे, त्या नियमाला धरून होईल का? त्यावेळेस मुलं म्हणायची, एक ना एक दिवस आई, हा आईच्या सप्तशृंगीच्या आशीर्वादानं, साईबाबाच्या आशीर्वादानं आणि तुझ्या आशीर्वादानं एक ना एक दिवस या प्रांगणामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जे मोठे आचरणानं कीर्तनकार आहे त्यांना एक ना एक दिवस तुझ्या अंगणात आणि हा शब्द होता मुलांचा. पण ते गेले, त्या गेल्या. मग ते गेल्या, त्यांच्या मरणोत्तर ती इच्छा. आणि आज छाती ठोकपणे सांगतो, या महाराष्ट्राच्या भूमीत आचरणाने, शब्दाने, तत्वाने, निष्ठेने एकच या परमार्थातील आदरणीय कीर्तनात बाप माणूस आहे, ते म्हणजे रामरावजी महाराज ढोक. म्हणून त्यांचं उद्या कीर्तन. ते टायमिंगचे पक्के आहे, ते काय आमच्यासारखे नाही. तुम्ही यशाल येऊ द्या बाबांना. ते 6:45 म्हटले तर 6:45ला हजर. भूतनाथ भवानीपती भोलेनाथ बाबा याची आल्हादनी शक्ती, अर्धांगिनी भक्ती महाराणी पार्वती माता, तिचाच अवतार सप्तशृंगी माता, तिच्या या प्रांगणामध्ये हे कीर्तन आहे. आणि या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, हा पत्रिका ज्यावेळेस बघितली, त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव. शेवटी महोत्सव हा किंवा ज्ञानयज्ञ हा 2 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, किंवा 7 दिवसाचा असो, किंवा 3 दिवसाचा असो, त्याची सुरुवात ही नामपर अभंगा माध्यमातून करावं लागते. म्हणून भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा, ग्रंथ परंपरा, संत परंपरा, शास्त्र परंपरा, हा देश, ही भूमी, या भूमीमध्ये तुम्ही आम्ही वास्तविक जगाच्या पाठीवर विश्वामध्ये प्रामुख्यानं संस्काराने, विचाराने, संस्कृतीने आणि पुण्यात्म्याने आणि संतांनी आणि देवाच्या अधिष्ठानाने पवित्र पावन झालेली भूमी म्हणजे भारत देश आहे. कारण भारत देश हा जगाच्या पाठीवर वेदशास्त्र संपन्न देवभूमी आहे. त्यातले त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातले त्यात या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत झाले. अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून
तर आज साईबाबांपर्यंत, तुकाराम महाराजांपासून जनार्दन स्वामी महाराजांपर्यंत जसं हार बनत असतो, हार फुलं ही वेगवेगळी असतात, पण ती फुलं एकत्र आली तर तिचा हार बनला तर ती एखाद्याच्या गळ्याची शोभा वाढवतं, एखाद्या भगवंताच्या मूर्तीची शोभा वाढवतं, एखाद्या कीर्तनकाराच्या गळ्यात गेलं तर त्याची शोभा वाढवतं. आणि खऱ्या अर्थाने हे संत सगळे एकत्र येऊन एक विचाराने, एक संघ होऊन, एक तत्वाने होऊन आणि संतांचे आणि ग्रंथांचे विचार एकत्र करून या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून या भूमीची शोभा वाढवली, ते म्हणजे संत. अनेक संत आहे, त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज मूळ प्रवर्तक आहे, वास्तविक नाथ पंथातून आहे, पण नंतर त्यांची ती बैठक बदलून गुरु शिष्याच्या परंपरेची बैठक साधून ग्रंथ आणि संत, जगात अनेक संप्रदाय आहे, पण प्रत्येक संप्रदायाचा मंत्र हेच नाम आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय जय किंवा ओम श्रीराम. पण वारकरी संप्रदायाने जास्त काही केलं नाही. काय सांगितलं? जय जय राम कृष्ण हरी. हा मंत्र आहे, हा जीवनाचं सूत्र आहे, हा मंत्र आहे, हे जीवनाचं सूत्र आहे, हा बोध आहे. त्या नामस्मरणाचा सामान्य जीवाला छंद लावण्यासाठी अवतार आहे संतांचा. त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा काय कळस. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकाराम महाराज म्हटलं जातं अनु रेणू या ठोकोडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज आकाशा एवढे नव्हते, पण तुकाराम महाराजांच्या चरित्रापुढं, तुकाराम महाराजांच्या दिव्यत्वापुढं, तुकाराम महाराजांच्या वाणीपुढं, त्यांच्या परमार्थिक परामर्श जीवनाच्या कार्यतत्वापुढं आकाश सुद्धा ठेंगणं पडत होतं. ते तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील अभंग आहे. सदा नामघोष. तुकाराम महाराज सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये जे काही साधन केलं, आधी केले मग सांगितले. नुसतं अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं तसं नाही. आधी केले मग सांगितले. सांगितलं मी माझ्या जीवनामध्ये परमार्थिक परामर्श प्रणव प्रदान करण्यासाठी, या भक्तीच्या प्रवाहामध्ये एकनिष्ठ होण्यासाठी, या देवाच्या एक तत्व नामाशी एक संघ होण्यासाठी, एक संघ होऊन, एक अंग होऊन, एक रंग होऊन, एक ढंग होऊन हा परमार्थिक परामर्श जीवनात मिळतो कसा आणि परमार्थाचा ठेवा मला मिळाला कसा आणि परमार्थिक जीवन मी जगलो कसा, त्या जगण्याचा अनुभव हा सामान्यांपर्यंत कळावा म्हणून मी काय साधन केलं आणि त्या साधनाचे होणारे परिणाम तुकाराम महाराज अभंगातून सांगतात. सुरुवात काय आहे? सदा नामघोष. हे साधन आहे. शरीराचा जर विचार केला तर शरीराची शरीर क्रिया करू शकतं. क्रिया करणं शरीराचं काम, पण परिणाम भोगणं कोणाचं? मनाचं काम आहे. सदा नाम घोष करू. करू हा शब्द शरीराला अनुसरून धरला आहे. करू हरी कथा. पुढं काय आहे? तेने सदा चित्ता समाधान. दुसऱ्याच्या सांगितलं मनाला समाधान आहे. क्रिया यांनी करायची, पण समाधान कोणाला आहे? मनाला. त्याच्या पुढं काय सांगितलं? आणि एकदा माणसाला समाधान मिळालं, प्रत्येक जीव भ्रमात अडकलाय. भ्रमाच्या अडकलेल्या चौकटीतून बाहेर पडतो, पण त्या भ्रमामध्ये अडकल्यानंतर फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो. कशाचा? प्रपंच असो, परमार्थ असो, व्यवहार असो, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये माणूस सुख आणि समाधान शोधत असतो, पण ते मिळतं का? पण हे जर असं आहे, तुम्ही जर ही क्रिया केली, ही क्रिया भगवंताच्या नामस्मरणातून केली, त्याने सदा चित्ता समाधान, म्हणजे ज्याला समाधान मिळालं त्याला नुसतं सुख नाही तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आणि जो सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेला, जो सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेला, सुख काय माहित नाही, दुःख काय माहित नाही, आणि ज्याला ही अवस्था प्राप्त होते त्याला तुकाराम महाराज म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दशा. आपल्या जीवनाची दशा बदलायची असेल तर आपल्या जीवनात कार्य करताना आपली दिशा बदलावी लागते, आणि आपली दिशा ही बदलण्यासाठी येतात संत.
आणि एकदा का तुम्ही त्या अवस्थेला प्राप्त झालं, म्हटलं जातं चिंतने चिंतने तद रूपता. तद म्हणजे तशी, रूपता म्हणजे अवस्था. प्रपंच ही व्यवस्था आहे, परमार्थ ही अवस्था आहे. आणि संत त्या परमार्थामध्ये तुम्ही जावं म्हणून ही आस्था आहे. ज्याची देवाबद्दल, देवाच्या नामाबद्दल, देवाच्या सेवेबद्दल, देवाच्या तत्वाबद्दल, देवाच्या नाम चिंतनाबद्दल आस्था निर्माण होते, तो देवापाशी प्रस्थापित झाल्याशिवाय वेळ लागत. आणि मग काय, पाप आणि पुण्याचा लवलेश त्याला लागत नाही. म्हणून म्हटलं जातं, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 म्हणून अभंगाचा विस्तार करण्या अगोदर हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव कशा निमित्तानं आहे हे सर्वांना परिचित आहे. आपल्या या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं हा आसने परिवार, या आसने परिवारातील एक मायमाऊली, डोळ्याची पापणी लवावी अशी माणसं अलगद निघून जातात. माणसं निघून जातात, पण त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. तुम्ही किती जगला याला महत्व नाही, तुम्ही कसा जगला याला महत्व आहे. मग कसे जगले ह्या कुटुंबाचा माझा 2014-15 पासून परिचय आहे, किंवा त्याच्या पुढे असेल. पण ही ती मायमाऊली, त्या मायमाऊलीला जाऊन आज उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म सिंधू शास्त्र सिंधू सांगतात की या देहावर काय होतात, संस्कार होतात. देहावर संस्कार 16 प्रकारचे संस्कार होतात. त्याच्यात नामकरण असेल, मुंजीग्रहण असेल, 14 नंबरचा संस्कार पाणीग्रहण म्हणजे तुमच्या आमच्या साध्या सरळ सोप्या भाषेत लग्न असेल. नंतर अंत्येष्टी आहे, नंतर प्रथम पिंडदान आहे, नंतर 13वं आहे, 13व्या नंतर येतं वर्षश्राद्ध. हा कर्मकांड विधी आहे. हिंदू धर्मात जन्माला आले तर या कर्मकांड विधीतून तुम्ही आम्ही मुक्त होऊ शकत नाही. हे करावंच लागतं. म्हणजे संस्कारापैकी हा एक संस्कार आहे. हा शेवटचा सोहळा आहे. आपल्या भूमीमध्ये संतांचा किंवा कोणाचा जन्माचा सोहळा होतो, पण सामान्य जीवाचा कोणता सोहळा होतो? मृत्यूचा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. उपजले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला उगम आहे त्याला शेवट आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबक राजामध्ये झाल्यानंतर शेवट तिला समुद्रात जायचं आहे. तिचाही शेवट ठरलेला आहे. या सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूचा विनाश आहे. मग आपण हा देह आहे, हा सुद्धा एक ना एक दिवस, म्हणून तो संस्कार म्हणून या आसने परिवाराने वास्तविक 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव का 2018 पासून वास्तविक या परिवारामध्ये एक खूबी आहे. ती म्हणजे अशी की यांच्या आजी होत्या, त्या एकमेव यांच्या घरात सुरुवातीला वारकरी होत्या. आणि परमपूजनीय, परमश्रद्धेय, आदरणीय, वंदनीय काशिकानंदजी बाबा यांच्या माध्यमातून या परिवाराला परमार्थाची गोडी लागली. आईला, आजींना. त्या आजीचं या परिवारावर एक छत्र होतं, एक छाया होती. नुसतं छत्र असणं वेगळं, पण ते छत्र परमार्थातून असणं त्याही पेक्षा वेगळं. आणि मग त्या आजीचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा करावा हे परिवाराच्या डोक्यात होतं. पण काय झालं, कर्मधर्म संयोगाने काळाची उडी, त्या आजी लवकर गेल्या. पण तरीही या परिवाराने तो सोहळा त्यांच्या वर्षश्राद्धाच्या पूर्वसंध्येला केला. त्यानंतर या परिवाराची माझी ओळख झाली. त्यानंतर साई शताब्दी निमित्तानं जे काही प्रमुख काही सप्ते सुरू झाले, त्यापैकी या वस्तीनं, इथल्या सगळ्या भाविकांनं हा सप्ताह उभा केला महाराजांच्या मार्गदर्शनातून. आणि सप्ताह होत असताना या विमलाक्का या म्हणायच्या, आपल्या घरात आजपर्यंत कोणी काही केलं नाही, पण एवढा मोठा डोलारा आपल्याला सांभाळल का? त्या दिंडीत असायच्या बाबांसोबत, चहा पाणी असायचं. त्यामुळे हे आपलं काम नाही, तुम्ही सेवा करू शकत नाही, काय नाही. तर मुलं म्हणायचे किंवा त्यांचे सगळे घरातले म्हणायचे, नाही नाही आपल्याला सप्ताह करायचा. अखंडपणे तो सप्ताह चालला, आजही चालू आहे. आणि ज्यावेळेस आई, शेवटी आई असते महाराज,
ती आई समजून सांगायची की हे असं नाही, असं तसं नाही तसं, आपल्याला हे होईल का, संप्रदायाचे नियम आहे त्या नियमाला धरून होईल का. त्यावेळेस ही मुलं म्हणायची एक ना एक दिवस आई, हा आईच्या सप्तशृंगीच्या आशीर्वादानं, साईबाबाच्या आशीर्वादानं आणि तुझ्या आशीर्वादानं एक ना एक दिवस या प्रांगणामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जे मोठे आचरणानं कीर्तनकार आहे त्यांना एक ना एक दिवस तुझ्या अंगणात आणि हा शब्द होता मुलांचा. पण ते गेले, त्या गेल्या. मग ते गेल्या, त्यांच्या मरणोत्तर ती इच्छा. आणि आज छाती ठोकपणे सांगतो, या महाराष्ट्राच्या भूमीत आचरणाने, शब्दाने, तत्वाने, निष्ठेने एकच या परमार्थातील आदरणीय कीर्तनात बाप माणूस आहे, ते म्हणजे रामरावजी महाराज ढोक. म्हणून त्यांचं उद्या कीर्तन. ते टायमिंगचे पक्की आहे, ते काय आमच्यासारखे नाही. तुम्ही यशाल याव द्या बाबांना. ते 6:45 म्हटले तर 6:45ला हजर. त्यांची हयात त्यांच्यासोबत गेली. ज्या काळात युट्यूबचा जमाना आलेला नव्हता त्या काळात महाराष्ट्र गाजवणारे आमचे रोहिदास महाराज आहे. वस्तुस्थिती आहे. म्हणून त्या माय माऊलीच्या आठवणीला, त्या माय माऊलीच्या कार्याला, त्या माय माऊलीची कार्याची आठवण, तिच्या आठवणींची आठवण, तिच्या स्मरणाची आठवण, आणि त्या निमित्तानं हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. त्या निमित्तानं पहिला दिवस माझ्यासारख्याला म्हणण्यापेक्षा बागुल महाराजांनी ह्याच व्यासपीठावर माझे खूप कीर्तन ऐकले. त्यांच्या मुलाचं नाव दत्ता आहे, माझं नाव दत्ता आहे. त्यांनी कधी दोघांमध्ये फरक केला नाही. म्हणून मी कीर्तनाला येताना आई म्हणून आज कीर्तनाला आलो. म्हणून आज कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला पहिला अभंग आहे. सदा नाम घोष करू हरी